मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानिनी काव्याला जाब विचारते, तुझ्यावर हल्ला कधी झाला होता? तेव्हा काव्या घाबरते आणि पार्थकडे पाहते. तर पार्थ म्हणतो, आई. मग मानिनी म्हणते, ती तुझ्याकडे बघतीये ना, तुला माहिती आहे ना कधी झालाय हल्ला, मग तू सांग की. असं ती रागातच त्याला विचारते. रागातच मानिनी म्हणते की तूही सांगितलेलं नाहीयेस आणि तिलाही अक्कल नाहीये. तुला अशी लपवाछपवी करण्याची तर कधीच सवय नव्हती रे पार्थ. मग काव्य आता पार्थची बाजू घेते आणि म्हणते, हे पहा मानिनी काकू, तुम्ही प्लीज शांत व्हा, कारण यामध्ये ना पार्थची खरंच काहीच चूक नाहीये. आता मीच सांगते. असं म्हणून काव्या आता मानिनीला सगळा घडलेला प्रकार सांगू लागते की कशा प्रकारे जेव्हा पार्थ हे यासाठी बाथरूम मध्ये गेले होते तेवढ्यातच दीपक तेथे आला आणि माझं त्याने उशीने तोंड दाबून मला मारण्याचा प्रयत्न केला. मग मी पार्थला आवाज दिला तेव्हा पार्थ धावतच बाहेर आले आणि त्याच्या पाठीमागे पळाले. तेवढ्यातच जीवासुद्धा तेथे आला. नंदिनी ताईसुद्धा हॉलमध्ये आले आणि हे दोघेही त्याच्या पाठीमागे खूप धावले, परंतु तो त्या दोघांच्याही हातातून निसटून गेला. तो निसटून गेल्यानंतर जीवा आणि पार्थ जेव्हा घरात आले तेव्हा ते म्हणाले सुद्धा होते की उद्याच्या उद्या पोलीस कंप्लेंट करूयात, परंतु मीच त्यांना म्हणाले की पोलीस कंप्लेंट करू नका आणि घरातील कुणालाच याबद्दल कळू पण देऊ नका. मग माझं बाहेर जाणं खूप मुश्किल होऊन जाईल, मला क्लासला सुद्धा जाता येणार नाही. तेव्हा मानिनी हे सगळं बोलणं ऐकते आणि एकदमच घाबरून जाते आणि रागातच दोघांनाही म्हणते, एवढं सगळं या घरात झालं तरीही तुम्हा एकालाही मला सांगावंसं वाटलं नाही का रे? अरे पार्थ, हिला एक अक्कल नाही, तुला सुद्धा अक्कल नाहीये का? असं रागातच मानिनी म्हणते. तेव्हा पार्थ आणि काव्या फक्त एकमेकांकडे पाहत राहतात. तर वसूला पण घाम फुटतो की या मेल्या दीपकने हे एवढं कधी केलं, मला तर कळून सुद्धा दिलं नाही. मानिनीचा राग पाहून आता मिथून सुद्धा जरा घाबरतो आणि मुलांची बाजू घेत म्हणतो की वहिनी, अहो जाऊ देत ना, लेकरांची लग्न झाली आहेत आता, लेकरं मोठी झाली आहेत आता. मानिनी खूपच इमोशनल होते आणि म्हणते, मिथून भाऊजी तुमचं बरोबरच आहे की मुलांची लग्न झाली आहेत, पण आता हे आमच्यापासून काहीही लपवू शकतात. मग आपण तर शांतच राहायला पाहिजे, बरोबर ना? मग त्यानंतर काव्याला जाब विचारत मानिनी विचारते, काय ग, तुझ्या घरी हे जर झालं असतं, तुझ्या माहेरी झालं असतं, तरीही तू हे सगळं लपवलं असतं का? अगं, तुझ्या आईवडिलांपासून तू हे लपवलं असतंस का? काव्या, तुला काय वाटतं, तू जर हे या घरामध्ये सांगितलं असतं तर मी डांबून ठेवलं असतं का ग तुला या घरामध्ये आणि घराच्या बाहेर सुद्धा पडू दिलं नसतं? तेव्हा काव्या आपली बाजू मांडणार असते, पण पार्थकडे पाहून ती गप्प राहते. त्यानंतर ती विचारते, तुम्हा दोघांना कळतं का तुम्ही काय केलं आहेत ते? अरे पोरखेळ वाटतो का तुम्हा सर्वांना? अरे तुम्ही जर तेव्हा सांगितलं असतं तर कारवाई झाली असती त्या दीपकवर, तो पकडला गेला असता आणि आज जी नंदिनीची अवस्था झाली आहे ना ती कधी झालीच नसती. मग रागातच ती म्हणते, आज तुझ्या ताईची जी अवस्था झाली आहे ना काव्या, ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालीये, असा आरोप ती काव्यावर करते. तेव्हा काव्याला खूप मोठा धक्का बसतो. दुसरीकडे दीपक हा घरी येतो. त्याने नंदिनीची खूप सारे फोटो जातात तिथे आरशाजवळ लावलेले असतात आणि त्या फोटोंकडे तो खूप रागात पाहतो. जेव्हा नंदिनीला त्याने प्रपोज केलेलं होतं ते सर्व प्रसंग त्याला आठवतात. कशाप्रकारे मी नंदिनीला प्रपोज केलं, तिला आय लव्ह यू म्हणालो, परंतु तिने मला असं चांगलं उत्तर देण्याऐवजी तिने सुद्धा तिचं प्रेम व्यक्त करण्याऐवजी माझ्या सणासण कानाखाली मारल्या. एका क्षणातच माझ्या प्रेमाची नशा उतरवली. त्यानंतर तो रागातच त्या फोटोंकडे पाहत म्हणतो, अगं तू वेडी आहेस नंदिनी, वेडी. माझं प्रेम स्वीकारून जर तू गुलाब तुझ्या हातात घेतलं असतंस ना तर आज तुला जीवे मरणाची वेळ आलीच नसती. एव्हाना तुझ्या त्या जीवामुळे तुझा जीव सुद्धा गेला असेल. रेस्ट इन पीस नंदिनी, आता देव ना तुझ्या आत्म्याला शांती देव. असं म्हणून तो मान मोडतो आणि रागातच नंदिनीच्या त्या फोटोंकडे पाहत राहतो. तर इकडे आता पार्थ हा काव्याची बाजू घेतो, मानिनीला शांत करतो. काव्या मात्र खूप रडत असते. तेव्हा पार्थ मानिनीला समजावतो, आई तू शांत हो ना ग. काव्या खूप घाबरल्या होत्या ना तेव्हा, त्या म्हणाल्या होत्या की तेव्हा कुणाला सांगू नको म्हणून, त्यामुळे तू चिडू नकोस ना. तेव्हा मानिनी म्हणते, नाही ना बाबा, मी कशाला उगीच चिडू, तुम्हाला ना फक्त माझं चिडणंच दिसतं. अरे माझी माया, माझी काळजी तुम्हाला नाही दिसत का? अरे पार्थ, हिला त्या दिवशी जर काही झालं असतं तर मग आपण काय केलं असतं? असं म्हणून ती बिचारी सुद्धा खूप रडू लागते. मग पुढे आता ती म्हणते, जर नंदिनीला आज काही झालं असतं तर? अरे पार्थ, तुला कळत नाही का, या दोघींची जबाबदारी आपल्यावर आहे. असं म्हणून ती आता त्या दोघी बहिणींचीही काळजी व्यक्त करते.
आता सर्व वातावरण एकदम शांत झालेलं असतं. तेव्हा वसू विचारते पार्थ, अरे मी तर घरात होते ना, मग तुम्ही मला सांगितलं का नाहीत? अरे तेव्हाच जर आम्हाला समजलं असतं ना तर मी किंवा विक्रमने फोन केला असता पोलिसांना. तेव्हा वसूच्या या बोलण्याकडे सगळेजण पाहतच राहतात. मग त्यानंतर मानिनी म्हणते, आता हे कॉन्फरन्समध्ये आहे आणि त्यांना जर याबद्दल समजलं तर मग त्यांना किती मोठा धक्का बसेल. तेव्हा काव्या म्हणते, काकू प्लीज तुम्ही शांत व्हा. जे काही वागले ना त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला सॉरी म्हणते. प्लीज काकू मला माफ करा, असं म्हणून काव्या माफी मागत असते. त्यानंतर काव्या पुन्हा म्हणते, प्लीज विक्रम काकांना यामधलं काहीही सांगू नका. ते घरी परत आले की मी स्वतःहून त्यांना सगळं सांगेन. उगीच त्यांना तिकडे ना काही टेन्शन नको. तेव्हा मिथून म्हणतो, काव्या दीपक जर एवढा पुढे गेला असेल ना तर त्याला वेळीच ओढला पाहिजे. तर आता सर्वजण दीपकच्या या वागण्याचाच विचार करत राहतात, कारण कुणालाच त्याचं हे वागणं आवडलेलं नसतं. दुसरीकडे नंदिनी झोपलेली असते. तर आता जीवा हा खूपच चिडलेला असतो. त्याला दीपकचा खूप राग आलेला असतो. तेव्हा तो आता मनाशीच म्हणतो की अजिबात त्या दीपकला मी सोडणार नाही, तर कायमचा आता मातीत गाडणार म्हणजे गाडणारच. कारण त्याने यावेळी नंदिनीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. तर नंदिनी आता झोपेतून उठलेली असते आणि जीवाकडे पाहतच राहते. दुसरीकडे पार्थ सुद्धा तेवढाच चवताळलेला असतो. तो आता म्हणतो, त्याने फक्त नंदिनीचा जीव घेण्याचा नाही प्रयत्न केला, तर काव्याचा सुद्धा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता इतके दिवस तो आमच्या हातून सुटत होता, पण आता इथून पुढे अजिबातच तो सुटू शकत नाही. त्याला आता कायमची अद्दल घडवण्याची वेळ आलीये, असं म्हणून तो आता जीवाकडे जातो. तर काव्या त्याच्याकडे पाहतच राहते. तर वसू आता खूपच घाबरते. तिलाही काही सुचत नाही करावं काय, कारण हे दीपकच्या प्रकरणाच्या मुळाशी हे दोघे भाऊ जर गेले, लग्नाच्या वेळी मी जे काही किडनॅपिंगचं प्रकरण केलं त्यामध्ये माझा हात आहे असं दीपक जर तो बरळून गेला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. मी तोंडावर पडू शकते आणि मला तर घरातून सगळेजण हाकलूनच देतील, असं आता वसूच्या मनात येत असतं. तेव्हा मानिनी काव्याला जवळ घेते आणि तिला मिठी मारते, कारण आपल्या लेकीसारखा जीव ती दोन्हीही सुनांना लावत असते. मग काव्याला सुद्धा आता खूपच वाईट वाटतं की आपण तेव्हा जर सांगितलं असतं तर खरंच हा अनर्थ टळला असता. दुसरीकडे जीवा तर चवताळलेला असतोच. तो म्हणतो, त्याला फक्त अद्दल घडवणार नाही तर मी कायमचा असा सरळ करून सोडणारच आहे. त्यावेळी आता पार्थ तेथे येतो आणि म्हणतो, तू एकटा नाही तर आपण दोघे, कारण हे युद्ध तुझ्या एकट्याचं नाहीच आहे. हे युद्ध ना आता आपल्या दोघांचं आहे. दाखवून देऊ त्या दीपक आपल्या माणसांकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना आपण अगदी सरळ करून टाकतो. तेव्हा जीवा सुद्धा रागातच म्हणतो, त्याला सरळ तर मी करणारच आहे, म्हणजे आपल्या वाकड्यात शिरण्याची तो कधीही चूक करणार नाही. मग पुढे आता तो म्हणतो, दाखवूनच देऊ दादा त्याला. देशमुख ना फक्त एकच वार करतात पण आरपार करतात, असं रागातच तो जेव्हा म्हणतो. पार्थ सुद्धा रागातच म्हणतो, आता तो सुखाची झोप घेत असेल तर जीवा म्हणतो, पण उद्याची सकाळ आहे ना ती त्याची शेवटची सकाळ असेल. मग आपापल्या बायकांसाठी ते दोघेही एकमेकांचा हात एकमेकांच्या हातामध्ये मिळवतात आणि घट्ट पकडवून ठेवतात. तेव्हा काव्या सुद्धा तेथे येते आणि त्या दोघांकडे पाहतच राहते, कारण दीपकला धडा शिकवण्यासाठी आता दोघेही पुढे आलेले असतात. दिवशी वसूला चैनच पडत नसते, कारण तिला खूप भीती वाटत असते या दीपकच्या प्रकरणामुळे. खरं तर काल नंदिनीच्या बाबतीत जे काही घडलं त्या दीपकने तिच्यावर जो हल्ला केला त्याच्यामध्ये माझा काही हात नाहीच आहे. हो, पण एक वेळ होती तेव्हा त्या नंदिनीला स्वतःला मी लग्नातनं त्या दीपकला किडनॅप करायला सांगितलं होतं, पण त्यानंतर खरं तर माझा आणि त्या दीपकचा काहीही संबंध नाही. पण का कोणाच ठाऊक मला ना खरंच खूप भीती वाटतीये. हे सगळं प्रकरण माझ्यावर तर शेकणार नाही ना, अशी भीती मनात सततच वसूच्या असते. तेवढ्यातच तेथे रम्या येते आणि वसूच्या खांद्यावर हात ठेवते. तर वसू आता जोरातच दचकते. रम्या विचारते, काय अगं काय झालं? तेव्हा वसू आता रागातच विचारते, मूर्ख आहेस का रम्या? अगं हात का लावतेस? अगं घाबरले ना केवढी मी. रम्या विचारते, अगं पण झाले काय नक्की घाबरायला? तेव्हा वसूची बोबडीच वळते. ती फक्त एवढंच म्हणत असते, ते मी ते. मग रम्या विचारते, अगं नक्की काय झालंय तेवढं तरी सांग. तू सकाळी सकाळी एवढ्या फेऱ्या मारतेस, तुझं पोट वगैरे खराब झालंय का? दुखतंय का? तेव्हा वसू म्हणते, नाही ग तसं काहीही झालेलं नाहीये. मग रम्या विचारते, मग नक्की काय झालं? अगं डोळे तरी बघ तुझे किती थकल्यासारखे दिसतायत. नीट झोप झाली नाहीये का आई? असं रम्या
सततच वसूला विचारते, पण आता वसूला काय उत्तर द्यावं ना कळत नाही. त्यावेळी वसू म्हणते, नीट झोप लागायला अगोदर झोप तर लागायला हवी ना, कारण जरा डोळा लागला ना तरीही मी अगदी दचकूनच उठत होते. रात्रभर हेच चाललं होतं नुसतं माझ्या बाबतीत. तेव्हा वसू म्हणते, अगं तेच विचारतीये मी, नक्की झालं असं काय दचकून उठायला? तेव्हा वसू म्हणते, नाही अजून असं काही झालं नाहीये, पण होणार तर नक्कीच आहे. तेव्हा रम्या विचारते, काय होणार आहे आई? मग आता वसू म्हणते, तू विसरलीस ना रम्या, मी तुला काल काय सांगितलं होतं ते? पुढे वसू म्हणते, अगं काल नंदिनीवर जो अटॅक झाला, जो हल्ला झाला, त्यानंतर पार्थ आणि जीवा हे दोघेही त्या दीपकला मारायला जातील म्हणूनच ते दोघे जर दीपकला मारायला गेले तर मग काय करायचं, असं घाबरतच जेव्हा ती म्हणते तेव्हा रम्याला मात्र हसू आवरत नाही. ती विचारते, आई काय? अगं काय काय बोलतेस काय तू? वसू विचारते, तू हसतीयस काय रम्या? मग रम्या म्हणते, हसू नाही तर मग काय करू? तेव्हा रम्या हसते आणि म्हणते, आई ते म्हणतील उद्या की आम्ही हे लग्न मान्य केलंय, पण खरंच तसं होणार आहे का? तेव्हा वसू म्हणते, रम्या अगं पण भीती तर वाटतेच ना. मग रम्या पुढे म्हणू लागते, आई तुम्हाला काल काय सांगितलं होतंस? तेव्हा वसू विचारते, काय? मग रम्या सांगू लागते, नंदिनीवर हल्ला झाला होता तेव्हा ते दोघे असे चिडून उठले होते, पेटून उठले होते. तेव्हा वसू म्हणते, अगं हो खरंच. मग रम्या म्हणते, अगं त्याच रागाच्या भरात ना ते दोघे असं बडबडले असतील, प्रत्यक्षात असं काहीही होणार नाही. मी तुला ना लिहून देते हवं तर. जीवा नंदिनीसाठी आणि पार्थ हा काव्यासाठी त्या दीपकला कधीही मारणार नाहीत. तर इकडे आता काव्या झोपेतून उठते आणि आपले डोळे उघडून समोर बेडवर पाहते तर तेथे पार्थ नसतो. त्यामुळे काव्याला प्रश्न पडतो, पार्थ कुठे गेले असतील? ती आता जरा घाबरते. मग दुसरीकडे नंदिनी सुद्धा आता उठते आणि तिचं लक्ष खाली जातं, तर जीवा सुद्धा आता झोपेतून उठून कुठेतरी गेलेला असतो. मग नंदिनी सुद्धा तोच विचार मनात करते, अरे बापरे जीवा कुठे गेले असतील? तर इकडे पार्थ आणि जीवा हे दोघेही सकाळी सकाळी आवरून गाडीतून दीपकच्या घरी निघालेले असतात. तेव्हा जीवा ड्राईव्ह करत असतो आणि रागातच म्हणतो, आज हा दीपक ना आपल्या हातून सुटणारच नाही. दुसरीकडे आता वसू विचारते, काय ग रम्या तुला खरंच असं वाटतंय ना पार्थ आणि जीवा हे दोघेही तिकडे त्या दीपकला मारायला जाणार नाहीत? मग रम्या म्हणते, नाही जाणार आई, हे सगळं थांबव बरं अगोदर, ही सगळी निगेटिव्हिटी ना अगोदर फेकून दे. लांब श्वास ती आता वसूला घ्यायला सांगते. तेव्हा वसू आता लांब श्वास घेत गुड मॉर्निंग असं रम्याला म्हणते. तेवढ्यातच कल्पना सुद्धा तेथे येते. तेव्हा कल्पना आता हसतच तेथे येते. मग काय कल्पना, काय कुठे होतीस एवढे दिवस? सूर्य कुठे पश्चिमेला उगवला की काय? असा वसू टोमणा मारते. मग कल्पना म्हणू लागते, अहो वसू आत्या. तेव्हा वसू आत्या काय वसू आत्या, तुला आमचं घर म्हणजे काय धर्मशाळा वाटते का? असं रागातच वसू विचारते. मग रम्या जरा वसूला शांत करते आणि विचारते, काय ग कल्पना, तू लॉन्ड्रीचे कपडे घ्यायला आली आहेस का? तेव्हा आता कल्पना म्हणते, हो. मग कल्पना तेथून जाते. तर वसू पुन्हा विचारते, काय ग रम्या खरंच मला सांग ना, दोघेही त्या दीपकला मारायला नाही जाणार ना? रम्या वैतागूनच म्हणते, अगं थांबव, सारखं काय काय तेच बोलतीयस तू. त्यानंतर रम्या आता लॉन्ड्रीसाठीची जी कपडे असतात ना त्या कपड्यांकडे पाहते आणि म्हणते, आई हे बघ पार्थचा शर्ट. आता पार्थचा हा शर्ट लॉन्ड्रीसाठी काढून देईल का काव्या? अजिबात नाही ना. याचा अर्थ पार्थ तर घरातच आहे. तेव्हा वसूला आनंद होतो. तेवढ्यातच कल्पना येते आणि म्हणते, नाही होत आई, पार्थ दादा तर मगाशीच बाहेर गेलेत. तेव्हा वसू खूपच घाबरते आणि म्हणजे असं विचारते. तेव्हा एक मिनिट असं रम्या म्हणते. तर रम्या विचारते, मला सांग आता कल्पना, हे बघ तो बाहेर गेलाय तर हे कपडे कुणी दिले तुला? काव्याने दिले का? तेव्हा कल्पना म्हणते, हो काव्यानेच दिले. हे ऐकून आता वसू रम्याला धक्काच बसतो. तेव्हा आता रम्या जरा घाबरते, पण आता वसूला शांत करत ती म्हणते की आज काव्याने दिले कपडे, व्हॉट अ बिग डील. अगं आज ऑफिसमध्ये ना एक खूप मोठं प्रोजेक्ट आहे, त्यामुळे पार्थ आज ऑफिसला लवकर गेला असेल असं ती वसूला समजावते. मग कल्पना म्हणते, अहो नाही ताई, पार्थ दादा ऑफिसला घेऊन जातात ना, तशी बॅग मी त्यांच्या हातात पाहिलीच नाही. वसू आता घाबरतच विचारते, मग काय पाहिलं ग तू? तेव्हा कल्पना म्हणते, अहो मी हे पाहिलं, पार्थ दादा आणि जीवा दादा हे दोघेही अगदी तावातावाने घराबाहेर निघून गेले. अहो इतक्या रागात मी त्यांना यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. असं वाटत होतं ना ते दोघेही जसं काय कुणाला मारायलाच गेले आहेत. तेव्हा रम्याला धक्का बसतो. तर वसू घाबरतच मनात विचार करते, बापरे कुठे गेले असतील हे दोघे जण.
दुसरीकडे आता जीवा आणि पार्थ हे दोघेही आता आनंद निवासजवळ येऊन पोहोचतात. तेव्हा त्या ताई तेथे असतात ना, त्या नंदिनीला सारखा कॉल करत असतात. तिचा फोनच आता लागत नसतो, त्यामुळे ती सुद्धा जरा घाबरते. तर आता आश्रमामध्ये वस्तू खूपच अस्ताव्यस्त झालेल्या असतात आणि तोडफोड सुद्धा झालेली असते. हे सगळं प्रकरण काय आहे तिथे कुणालाही समजलेलं नसतं आणि म्हणूनच त्या ताई जरा टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यात जीवा आणि पार्थ तेथे येऊन पोहोचतात. मग आता जीवा दादा, अहो नंदिनीताई आहे कुठे, त्यांचा फोन सुद्धा लागत नाहीये असं त्या ताई म्हणतात. तेव्हा जीवा म्हणतो की हो, आम्ही त्याच्यासाठीच आलो आहोत, कारण रात्री इथे नंदिनीवर जीवघेणा हल्ला झाला. तेव्हा त्या ताई खूपच घाबरतात आणि म्हणतात, देवा आता कुठे आहे आणि कशी आहे नंदिनी ताई. मग जीवा म्हणतो, आता ती बरी आहे. ते जो राडा झालाय, हे जे काही केलंय ना, त्यालाच आम्ही शोधायला आलोय, त्या दीपकला. तेव्हा कोण दीपक असं त्या ताई विचारतात. तेव्हा म्हणतो, हाच तो दीपक, त्या दीपकने हे सगळं काही केलंय. तेव्हा त्या नालायक माणसाला ना आम्ही हाकलून लावलं होतं असं त्या ताई म्हणतात. तेव्हा पार्थ म्हणतो, त्याला अजून अद्दल घडलेली नाहीये, आज त्याला आमचं चांगलंच दर्शन घडणार आहे. तेव्हा रागातच ताई म्हणतात की त्या माणसाला ना चांगली अद्दल घडवा. जीवा म्हणतो, आम्ही ती घडवणारच आहोत, त्यासाठी आम्हाला त्याचा ॲड्रेस आणि नंबर हवाय. तेव्हा त्या ताई म्हणतात, 1 मिनिट हा, मी देते लगेच. मग आता फाईलमध्ये त्या ताई त्याचा ॲड्रेस आणि नंबर शोधतात. तर जीवा सुद्धा आता पार्थकडे पाहतो आणि ते पेजच फाडून घेऊन लगेचच ते दोघेही दीपकच्या घरी जायला निघतात. तर दुसरीकडे कल्पना आता म्हणते, वसू आत्या. तेव्हा वसू विचारते, काय? तर कल्पना म्हणते, अहो ते कपड्यांचं. मग वसू आता एकदमच शॉकमध्ये असते, कारण तिला समजलेलं असतं की जीवा आणि पार्थ हे दोघेही तावातावाने दीपकला मारायला गेले आहेत. मग वसू एकदमच शांत होऊन जाते, शॉक होऊन जाते. रम्या वसूकडे पाहतच राहते. तेव्हा कल्पना म्हणते, अहो ताई ऐका ना वसू आत्या. मग वसू म्हणते, बाई कपडे घेतलेत ना, आता तू जा बरं असं म्हणून ती कल्पनाला तिथून हाकलवूनच देते आणि लगेचच दार बंद करून घेते. तेव्हा रम्या म्हणते, आई अगं शांत हो जरा. मग वसू म्हणते, रम्या पाहिलंस ना तू, अगं पार्थ आणि जीवा खरंच गेले आहेत त्या तिकडे त्या दीपकला मारायला. त्याला आता ते मारून टाकतील आणि तू मारे म्हणत होतीस ना की ते असं काही करणार नाही म्हणून. तेव्हा रम्या म्हणते की ठीक आहे ना, असं होतं कधी कधी आई, आणि अंदाज चुकतात ग माणसांचे. तेव्हा वसू म्हणते, अगं पण हे प्रकरण. तेव्हा रम्या म्हणते, अगं पण करू दे ना, त्यांना हवं ते करू देत आणि मारू देत त्या दीपकला, तू कशाला एवढी घाबरतेस. तेव्हा वसू म्हणते, मूर्ख आहेस का तू रम्या, मारू देत त्या दीपकला म्हणजे. अगं तू विसरतेस का सगळं. अगं रम्या, तुझं पार्थ बरोबर लग्न व्हावं म्हणून मी त्या दीपकला सांगितलं होतं की लग्नामधून नंदिनीला किडनॅप कर म्हणून. तेव्हा रम्या आता खूप घाबरते आणि तिला सगळं आठवतं की कशा प्रकारे जेव्हा जीवा आणि नंदिनीचं लग्न झालं तेव्हा आईला घरी आल्यानंतर मी विचारलं होतं आणि मग आईने मला हे सत्य सांगितलं होतं की नंदिनीला किडनॅप तर आम्हीच केलं आहे दीपकने आणि मी, कारण तुझं व पार्थचं लग्न व्हावं यासाठी. मग रम्याला या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर तिला आता पश्चातापच होतो. तेव्हा वसू म्हणते, ऐक ना, आता हे सगळं बघ, काय प्रकरण आपल्या अंगलट आले, कारण तो दीपक जर का जीवा आणि पार्थच्या हाताला लागला तर ते त्याला मारतील काय, मारतीलच आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो धडपड करणारच आणि हातपाय सुद्धा मारणार. आणि अशा याच्यामध्ये जर दीपक काही बोलून गेला तर काय करायचं आपण, असं म्हणून ती रम्याला शक्यता सगळ्या वर्तवून दाखवते. तेव्हा रम्या सुद्धा आता खूपच घाबरते की हे प्रकरण जर माझ्या आईच्या अंगाशी आलं तर काय होणार. मग दुसरीकडे जीवा त्याच्या इन्स्पेक्टर मित्राला फोन करतो. त्याला फोनवर सांगतो की हे बघ, आजपर्यंत मी तुला कधीही कोणत्या कामासाठी फोन केला नाही, परंतु आज करतोय, आज तू मला मदत करायची आहेस. तेव्हा आता त्याचा मित्र म्हणतो की बस का जीवा, अरे जगासाठी मी इन्स्पेक्टर विकास असलो ना तरीही तुझ्यासाठी मी तुझा विक्याच असणार आहे, बोल नक्की झालंय काय. तेव्हा जीवा म्हणतो, माझ्या बायकोवर जीवघेणा हल्ला झालाय. आता हे ऐकल्यानंतर विक्याला धक्काच बसतो. मग आता जीवा म्हणतो, ऐक कसं झालं हे मी तुला सांगतो, असं म्हणून तो सगळ्या काही गोष्टी नंदिनीच्या बाबतीत ज्या काही झाल्या त्या सगळ्या सांगत असतो. मग आता त्याच्या मित्राला सगळं काही समजतं आणि ते लगेच कामाला लागणार असतात. दुसरीकडे रम्या म्हणते, अरे बापरे, तुला असं वाटतं का तो दीपक सगळं काही सांगेल. तेव्हा वसू म्हणते, हो मला असं वाटतंय, तो विकृत डोक्याचा माणूस आहे, स्वतःला वाचवण्यासाठी तो जीवा आणि पार्थला हेही सांगू शकतो की लग्नामधून नंदिनीला किडनॅप करण्यामध्ये माझा हात होता आणि हे जर का जीवा आणि पार्थला समजलं ना
तर रम्या संपलंच सगळं असं म्हणून वसू अजूनच घाबरते. मग रम्या म्हणते, अरे बापरे आई, हे असं झालंय ना की आपली पापं ना आपल्या समोर आली आहेत. वसू म्हणते, हो ग असंच झालंय. तर रम्या म्हणते, आई अगं आता आपली पापं आपल्या समोर येऊन आपल्यालाच भीती दाखवतायत, करायचं काय आता? पण मला तर असं वाटतंय आपल्याला नक्कीच ते आता घराबाहेर काढतील आणि आपल्याला थांबवायला तेव्हा कोणीही नसेल. वसू म्हणते, पण मी हे सगळं होऊ देणारच नाही. पार्थ आणि जीवा त्या दीपकपर्यंत पोहोचण्या अगोदर मला त्या दीपकला सावध करायलाच हवं. दुसरीकडे जीवाचा मित्र इन्स्पेक्टर विचारतो, त्या हरामखोराची हिंमत कशी झाली वहिनीवर हल्ला करण्याची? थांब आता मी तिकडे येतो, त्याची ना आपण चांबडीच सोलू. त्यावेळी जीवा म्हणतो, तू काही करू नको, मी आणि दादा आहे. हे बघ, तू त्याचं ना लाईव्ह लोकेशन मला सांग फक्त, मी तुला त्याचा नंबर पाठवतो. तेव्हा आता विकास म्हणतो की ऐक ना, तू लिगली जा, आपण लिगली जाऊ, असं कायदा हातात घेऊ नकोस, तू वेडेपणा करू नकोस. पण जीवा म्हणतो, मी काहीही करणार नाहीये, मी ना फक्त त्याचं लाईव्ह लोकेशन तुझ्याकडे मागतो. आज जीवाला समजावू लागतो की अरे काहीतरी ऐक माझं, असा कायदा हातात घेऊ नकोस जीवा. तरीही जीवा ऐकत नाही. तो त्याला मैत्रीची शपथच घालतो, मला काहीही करून तो दीपक हवाय. तेव्हा आता विकासचा सुद्धा नाईलाज होतो. तर दुसरीकडे दीपक आता म्हणतो की नंदिनी ऐक, आज तुझा ना नवरा तुझ्या फोटोसमोर बसून रडत असेल, तो जीवा, असं म्हणून तिच्या फोटोंकडे पाहून तो खूप काही बोलू लागतो. आणि मला होकार दिला असताना तर आज तुझ्यावर ही वेळ आलीच नसती, असंही म्हणतो. दीपकला आता वसूचा फोन येतो. तो कॉल रिसीव्ह करत म्हणतो, गुड मॉर्निंग वसुंधरा मॅडम, सॉरी तुम्हा देशमुखांसाठी आज बॅड मॉर्निंग असेल नाही का? अहो तुम्ही तर खुश असाल ना, कारण खूप अगोदर तुम्ही मला जे काम दिलं होतं ते फायनली मी पूर्ण केलंय. सॉरी हा, माझ्यामुळे आज तुम्हाला सुतक लागणार आहे. बाय द वे नंदिनीची शोकयात्रा निघाली का, असं तो मूर्खासारखा विचारतो. तेव्हा वसू म्हणते, अरे मूर्ख माणसा, शोकयात्रा तिची नाही तर तुझी निघणार आहे. दुसरीकडे जीवा त्याच्या मित्राला विचारतो, तू मला लाईव्ह लोकेशन पाठवणार आहे की नाही, की मी दुसरं कुणाला काम देऊ? तेव्हा त्याचा मित्र नाईलाजाने म्हणतो, ठीक आहे देतो बाबा मी तुला लाईव्ह लोकेशन, त्याचे डिटेल्स मला सगळे काही पाठव आणि फोटो असेल तर फोटो सुद्धा पाठव. माझ्या सोर्सेसना कामाला लावतो आणि त्याचा नंबर सुद्धा ट्रेस करायला सांगतो. तर पार्थ आता जीवाला सांगतो, ऐक ना जीवा, मला काय वाटतं या चिठ्ठीवर जो ॲड्रेस आहे ना तेथून आपण सुरुवात करूयात. जीवा म्हणतो, नाही काही फरकच पडणार नाही, कारण तो आत्ता त्याच्या घरी नसणार, तो खूप हुशार आहे. अरे सतत डसणारा ना तो साप आहे, आता नक्कीच कुठल्या तरी तो बिळात लपून बसलेला असणार. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये वसू विचारते, पार्थ आणि जीवा कुठे गेलेत? तेव्हा ते दीपकच्या मागावर गेल्याचं मानिनी सांगते. दुसरीकडे जीवा आणि पार्थ दोघेही आता दीपकच्या शोधासाठी गेलेले असतात. तर दीपक त्याच्या खोलीतून वेषांतर करत आता बाहेर निघालेला असतो. पार्थ अगदी त्याच्या जवळून जातो, परंतु पार्थला तो ओळखत नाही. त्यानंतर जीवा सुद्धा आता पुढे असतो. तर जीवाला जोरात त्याचा धक्का लागतो. मग जीवा मागे पाहतो, त्याला समजतं हा तर तो भामटा दीपकच आहे. मग जीवा म्हणतो, एक मिनिट. तर दीपक खूपच घाबरतो. दुसरीकडे आता वसू म्हणते, तो दीपक साधा सुद्धा माणूस नाहीये, तो भयंकर आहे, विकृत आहे. तेव्हा काव्य विचारते, तुम्हाला कसं माहीत? आता काव्याच्या या प्रश्नामुळे वसू अजूनच घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.